रक्षाबंधनसाठी बाजारातून मिठाई आणण्याची गरज नाही. चला तर आज आपण घरच्या घरी बनवूयात चमचमीत अशा कराची हलवा. तर ही हलवा एकदम असा जेली टाईप आहे. तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात. तर या ठिकाणी मी घेतलेली आहे 1 वाटी साखर, कॉर्नफ्लॉवर 1 वाटी, तूप आणि फूड कलर. तर आपण घेतलेले आहोत 1 वाटी कॉर्नफ्लॉवर, त्याला लागणार आहे तिथे 1.5 वाटी पाणी. हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता अशा पद्धतीमध्ये आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर फूड कलरमध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला 1.5 वाटी साखर टाकून घ्यायचं आहे. कमी जास्त प्रमाण करू शकता. आणि यामध्ये आपल्याला 3 वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे. थोडीशी लिंबाचा रस टाकून घ्यायचा आहे आणि जो आपण कॉर्नफ्लॉवर भिजवून घेतलेला होतो, मिक्स केलेला होता, तो या कढईमध्ये टाकून घ्यायचा आहे. आणि बघू शकता अगदी 4 ते 5 मिनटात हे असं घट्ट मिश्रण व्हायला लागलेलं आहे. आणि यामध्ये थोडंसं तूप टाकून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. याला चकाकी येते. आणि जो आपण फूड कलर टाकलेला आहे ऑरेंज, इथे कोणताही तुम्ही कलर टाकू शकता. तर हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि यामध्ये आपल्याला थोडेसे ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे आहेत आणि थोडंसं तूप टाकून हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. जोपर्यंत हा हलवा कढई सोडत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता इथे तुम्ही अशा प्रकारचा कुकरचा डबा घेऊ शकता किंवा असा चौकोनीही डबा घेऊ शकता. यामध्ये आपल्याला हे सगळं टाकून घ्यायचं आहे, व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे. आणि यावरती काजू बदामाचे काप लावून घ्यायचे आहे आणि याला एखाद्या तासासाठी फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवायचं आहे. तर त्यानंतर बघू शकता तुम्ही सेट झाल्याच्या नंतर हा किती छान घट्ट झालेला आहे. आणि याला आपल्याला छान चौकोनी आकारामध्ये कट करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर हा डब्बा आपल्याला काढून घ्यायचा आणि जे बटर पेपर लावलेला होता तो आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचा आहे. बघू शकता मस्त असा जेली टाईप आपला कराची हलवा झालेला आहे. तर रक्षाबंधनसाठी ही मिठाई नक्की तयार करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.